एक महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे प्रयागराजमध्ये पहाटेपासूनच थांबलेला शाही स्नान आता पुन्हा सुरू झालंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विनंतीवरून आखाड्यांकडून आता अमृत स्नान सुरू करण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विनंतीनंतर आता साधू महंतांकडून देखील स्नान करण्यास सुरुवात झाली आहे। आपल्यासोबत महंत सुधीर दास जोडले गेलेले आहेत। सुधीर दास, पुन्हा एकदा जर आपण बघाल की त्या ठिकाणी प्रयागराजमध्ये सकाळी जे घडलं त्यानंतर आता शाही स्नानाला सुरुवात झालेली आहे, काय अधिक माहिती आहे? सकाळी जी मंडळी मृत्युमुखी पावली आणि अत्यंत प्रचंड प्रमाणावरती गर्दी वाढलेली होती। सुमारे 13 कोटी लोक या सर्व पेरीमध्ये होते आणि गर्दीचा एकंदरीत सगळा अंदाज पाहता कुठेही आम्ही आखाडे जर त्या ठिकाणी बाहेर पडलो असतो तर अधिकच मग तिथे गोंधळात भर पडली असती। त्यामुळे आखाड्यांनी वास्तविक हा निर्णय घेतला होता की आज आम्ही शाही स्नान धरणार नाही, परंतु त्याची गंमत अशी असते की जर आखाडे शाहीला आले नाही तर आजचं सर्वात मोठं मुख्य पर्व आहे आणि ते मुख्य पर्व जे आहे ते पर्व दोनच पर्व त्या ठिकाणी धरले जातील आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रचंड व्यवस्थेला, एवढ्या मोठ्या प्रचंड केलेल्या कार्याला या ठिकाणी अपवाद होऊ शकतो आणि दोन शाही स्नान धरले जातील। म्हणजे आता पुढे येणारं ऋषी पंचमीचं जे स्नान आहे ते स्नान धरलं जाईल, तर त्यामध्ये असं होऊ नये म्हणून प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्याचप्रमाणे योगी आदित्यनाथ यांनी ही सगळी विनंती सर्व आखाड्यांना केली। त्यानुसार आता वैष्णव आखाडे जे आहेत ते शाही स्नानानं निघतायत। सर्व आपण ऐकलं असेल, बाजा, बैन बाजा, हे सगळे आमचे बँड रथ पुन्हा सजलेले आहेत। घोडेस्वारांच्या जागी बसलेत, त्यामुळे आमचा निशाण, डंका आणि हे सर्व त्या ठिकाणी बाहेर पडून आमचे आणीचे जे श्रीमंत आहेत सुधीरदासजी, जसं ऐकायलाही येते आता तिथे शोभा यात्रेला देखील सुरुवात झालेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।